जय गुरुदेव, नमस्कार. माझं नाव आहे दीपक आणि तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. मी सध्या आलो आहे विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील मोझरी येथे. आज आपण दर्शन घेणार आहोत वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या महासमाधीचे. आपण महासमाधीचं दर्शन घेऊया, तसेच वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी स्थापन केलेल्या गुरुकुंज आश्रमाचेही दर्शन घेऊया. इथे अगदी सुंदर असं सर्वधर्मीय प्रार्थना स्थान आहे, ते सुद्धा पाहूया, माहिती जाणून घेऊया. हा संपूर्ण व्हिडिओ पहा, लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या महासमाधीचे दर्शन घेण्यासाठी मी येऊन पोहोचलो आहे मोझरीला. अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील मोझरी. हे मोझरीचं बस स्थानक आहे. हे मोझरी हे अमरावती नागपूर रोडवर असून इथे नागपूरला जाणाऱ्या कुठल्याही बसेसने पोहोचता येते. हे बघा, इथे गाडगे महाराजांचा एक सुंदर पेंटिंग आहे. त्याचबरोबर वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं सुद्धा एक सुंदरसं पेंटिंग आहे. हे मोझरीचं बस स्थानक आहे. अमरावती, नागपूर आणि अनेक भागातून खरं तर इथे बसेस उपलब्ध आहेत. आता आपण जाऊयात आणि गुरुकुंज आश्रमाला सुद्धा भेट देऊया. त्याचबरोबर वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या महासमाधीचे दर्शन घेऊयात. चला, इकडे मोझरीचे बस स्थानक आहे. हा समोरचा अमरावती नागपूर हायवे आहे आणि आपल्याला रोड क्रॉस करून त्या भागात जायचं आहे. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची एक पोलादी प्रतिमा त्या भागामध्ये स्थापन केली आहे आणि समोरच तिकडे महासमाधी सुद्धा आहे. चला, पटकन जाऊयात. हा हायवे आहे. अगदी तुम्ही पायी जाऊ शकता, काही लांब नाही आहे, जवळजवळच आहेत. महासमाधीच्या अगदी जवळ इकडे वाहनांच्या टाकाऊ वस्तूंपासून अगदी सुंदर अशी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची प्रतिमा इथे बनवली आहे. ही प्रतिमा 20 फूट उंच आहे. बघा, इकडे अगदी या भागात समोर वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचं महासमाधी स्थान आहे, श्री क्षेत्र गुरुकुंज आश्रम. आणि त्याच्या अगदी जवळ इथे पहा, इथे आहे वाहनांच्या टाकाऊ वस्तूंपासून बनवलेली अगदी भव्य अशी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची प्रतिमा आहे. त्यांना वंदन करा. ही 20 फूट उंच आहे आणि अगदी वेगवेगळे पार्ट्स जे आहेत ते अगदी सुंदर असे लावून त्यांनी बनवले आहे. त्यांच्या हातामध्ये खंजिरी आहे. खंजिरीतून ते समाज प्रबोधन करायचे. हे बघा, किती सुंदर ना, अगदी भाव सकट, अगदी सुंदर दिसत आहेत. नमस्कार करा. चला, आता आपण महासमाधीकडे जाऊयात. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पोलादी प्रतिमेला पाहून आता आपण वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या महासमाधी स्थानाकडे येऊन पोहोचलो आहोत. इथे अगदी मोठं फलक आहे पहा, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज महासमाधी स्थान. चला जाऊयात आणि वंदन करूया, दर्शन घेऊया. हे गुरुकुंज आश्रमाच्या अगदी समोरच्या भागामध्ये ही महासमाधी आहे आणि आपण इथे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या महासमाधीचे दर्शन करूयात. बघा, किती सुंदर आहे. इकडे समोर पाणीसुद्धा तुम्हाला दिसेल. वंदन करा, नमस्कार करा. अगदी भव्य अशी ही महासमाधी आहे आणि वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे निर्वाण 11 ऑक्टोबर 1968 इथेच गुरुकुंज आश्रम मोझरी येथे झाले. तर वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या महासमाधीकडून आता आपण येऊन पोहोचलो आहे श्री गुरुदेव सेवाश्रम, अर्थात श्री क्षेत्र गुरुकुंज आश्रम मोझरीतलं. इथे बाहेरही खूप सुंदर फोटो विक्रीसाठी आहेत. अगदी खंजिरीसुद्धा आहे आणि खूप सुंदर असं ते दिवेसुद्धा आहे निळ्या रंगाचे. छानपैकी ते पुस्तक वगैरेही तुम्ही घेऊ शकता. आणि हे आहे गुरुकुंज आश्रमाचं प्रवेशद्वार.
अगदी सुंदर. त्याबरोबर लिहिलंही आहे, गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुद्वये नमः. त्यानंतर वर नाव लिहिलं आहे, संस्थापक आहे राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज. काय काय लिहिलं आहे अजून, जाओ उन्हीं के शरण में जो सत्य दिखाए, मानव धर्म के दीप को घर घर में जगाए, विश्व स्नेह का ध्यान धरे, सबका सब सन्मान करे. आणि हे अगदी ऐतिहासिक असं द्वार आहे. लिहिलं आहे, स्वर्गीय श्री दादा साहेब चव्हाण वकील यांच्या स्मृतीमध्ये हे द्वार बांधलं गेलं. आणि सुंदर असं रंग दिला आहे आणि खूप ऐतिहासिक असं हे प्रवेशद्वार. तिथनं आज जाऊयात आपण आणि हे स्थान पाहूयात. तिथे वर छत्रपती शिवाजी महाराजांची सुद्धा एक प्रतिमा आहे. आणि ज्याप्रमाणे बाहेरनं हे अगदी सुंदर दिसतं, त्याचप्रमाणे आतनंही अगदी सुंदर दिसतं आणि खूपच सुंदर याची बांधणी आहे. तू तुझको प्यारा है जितना, सब पर प्रेम किया कर उतना. हे बोल आहेत वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे. इथे श्री गुरुदेव सेवाश्रमांचं प्रकाशन आहे, साहित्य आहे जे इथे वर ना लोकमान्य टिळकांची प्रतिमा आहे. या भागातही ही महात्मा गांधींची प्रतिमा आहे. श्री गुरुदेव साहित्य भंडार. चला आता आपण जाऊयात आणि हे स्थान पाहूया. सर्वात आधी लिहिलं आहे, सबके लिए खुला है मंदिर यह हमारा. आणि एक्झॅक्टली लाईक दॅट सगळेच इथे येऊ शकतात. हे सर आहेत. जय गुरुदेव सर, नमस्कार. काय नाव तुमचं? मनोहर सम्राट. मनोहर सर, मला स्थानाबद्दल थोडं सांगा ना माहिती. हे प्रार्थना मंदिर आहे महाराजांचं. हां, सर्वधर्म प्रार्थना मंदिर. प्रार्थना मंदिर. तिथे 36 फोटो आहे महाराजांचे. हां, आणि अधिष्ठान आहे. अधिष्ठान आहे महाराज. राईट. आणि याच्यानंतर ही समाधी, महासमाधीचं तर दर्शन झालं. महाराजांनी हे स्थान 1935 साली त्यांनी स्थापन केलं. हे तेच सेवाश्रम आहे. अगदी ऐतिहासिक स्थान आहे. हो का? डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी महाराजांना झोपडी केलेली त्या. ओके. घंट्याच्या अंदर तयार केली. खरं त्यांनी राजेंद्र प्रसाद आले होते झोपडी आहे. आणि राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनीच महाराजांना राष्ट्रसंत म्हणून संबोधले होते प्रथम. आणि तेव्हा ती तयार केली. अच्छा, इकडे आले होते. इथे आले होते. हे बघ, इथल्या इमारती एवढ्या सुंदर वाटतात ना. आणि सगळीकडे असे ते कठडे केले आहेत. इट लुक्स व्हेरी व्हेरी अमेझिंग. जो सबको अपनाता है, ईश्वर को वह भाता है. म्हणजे महाराजांना मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषांमध्ये त्यांचं लिखाण आहे. बरोबर. आणि इथे लिहिलं आहे, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज निवासस्थान कुटी. ते राहायचं इथे, ते स्थान आहे. राजेंद्र प्रसाद आले होते. हां हां हां. वा वा, किती सुंदर ना. आणि त्यांचे गुरु वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, आडकोजी महाराजांचं पण फोटो लावला आहे. नमस्कार करूया. हे आसन स्थान आहे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं. आणि वर त्यांचे गुरु आडकोजी महाराज, त्यांचं फोटो लावला आहे. त्यांनाही नमस्कार करा. खरं मी तिकडे जाऊन आलो वरखेडला. तिकडे त्यांचं स्थान आहे ना, समाधीस्थान. वा, खूपच सुंदर. आणि हे पूजा स्थान आहे. इकडे महाराज विश्रांती घ्यायचे हे स्थान आहे ते. हे बघा, एक तारीवर भजन करताना वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, त्यांचं खूप सुंदर आणि खूप जुनं असं पेंटिंग आहे. आणि आधी तर आपण नमस्कार करूयात. वंदन करा श्री गुरुदेव. हे बघा, सुंदर ना. आणि एक अगदी अगदी सुंदर असं स्थान आहे. गरम नैवेद्य नारायणांचा एक फोटो आहे इथे. नमस्कार करा. आणि वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं जे निवासस्थान आहे, जे कुटी आहे, त्याच्याच अगदी जवळ येताना इकडे गुरुदेव सेवाश्रमाचं कार्यालय आहे, ज्यात अगदी सुंदर असा फोटो आहे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा. बघा, इथे वेगवेगळ्या ठिकाणी जाणाऱ्या आश्रमामध्ये तर त्याचे सगळे सायनेज दिले आहे. योग ध्यान योग तथा महानिर्वाण स्थान जे इकडे आहे. त्यानंतर श्री गुरुदेव मानव सेवा छात्रालय, ते पण या भागात. म्हणजे सगळे सायनेज त्यांनी लिहिले आहे. कुटी निवास, नंतर गुरुदेव प्रार्थना मंदिर. आणि आपण समोर जातो आहोत. हे तर आपण जातानाच वाचलं आहे. लिहिलं आहे, सबके लिए खुला है मंदिर यह हमारा. चला आपण जाऊयात आणि
हे सर्व धर्म प्रार्थना मंदिर पाहूयात. इकडे भक्तनिवास सुद्धा आहेत. केंद्रीय कार्यालय सुद्धा या भागामध्ये आहे. आणि हर देश में तू, हर भेस में तू, तेरे नाम अनेक, तू एक ही है. आणि सर्वधर्म प्रार्थना मंदिराचं प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यानंतर हे अगदी सुंदर असं प्रथम दर्शन. वर लिहिलं आहे सर्वभूत हिते रतः. तर जेव्हा तुम्ही सर्वधर्म मंदिरामध्ये जाता तेव्हा इथे आधी भगवान महादेवांची प्रतिमा आहे आणि मग अगदी यात तसं पाणी आहे. हनुमंतराय आहे सरांनी सांगितल्याप्रमाणे. इथे श्रीराम आहे, प्रभू श्रीराम. त्यानंतर इकडे ह्या आय थिंक लक्ष्मीदेवी आहेत, दत्तदेव आहे तिथे. आणि ना इथे पाणी आहे, सगळंच हे पाणी आहे. हे आहे सर्वधर्म सर्व तीर्थकुंड. यात बघा इतनी थोड़ी माहिती दिली है. इस तीर्थकुंड में भारत के सभी तीर्थों का पवित्र जल समाया है. इसमें या इस हो अस्थि या स्मृति रूप में विसर्जित की जाती है. इसमें असेल ते. इस कुंड का उद्घाटन 160 वर्षीय योगीराज स्वामी सीताराम जी महाराज जी के कर कमलों द्वारा वंदनीय महाराज जी ने कराया था. ओके, हे ते कुंड आहे, वंदन करा. महानिर्वाण अश्विन वद्य पंचमी शके 1990 असं आहे. दिनांक 11 ऑक्टोबर 1968 शुक्रवार संध्याकाळी 4:58 असं लिहिलं आहे. भजे ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज जी की असती. विसर्जन तिथी अश्विन वद्य 10 गुरुवार दिनांक 17/10/1968. तर हे आहे ते सर्व तीर्थकुंड. नमस्कार करा, वंदन करा. यात पाणी आहे, यात अस्थी विसर्जित केल्या जातात. हे ते स्थान आहे. तर सर्व तीर्थकुंडाच्या समोर इथे भगवान श्रीकृष्ण आहेत आणि मग इथे हे मला वाटतं भगवान विष्णू आहेत. मी त्यांना धन्वंतरी म्हटलं होतं. आणि मग इथनं हे सुरू होतं. आणि वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या गुरुकुंज आश्रमातील हे सर्वात महत्त्वाचं स्थान आहे. हे आहे सर्वधर्म प्रार्थना मंदिर. इथे महाराजांचं अधिष्ठान आहे, महाराजांची बसण्याची जागा. आधी त्याला वंदन करा. जय गुरुदेव. हे बघा खूपच सुंदर ना. आणि इथे अधिष्ठान केलं आहे. हे अधिष्ठानाचं काय महत्त्व आहे? तुम्ही कुठल्याही जाती धर्म पंथ परंपरेचे असा सर्वांसाठीचं ते अधिष्ठान आहे. आणि या ठिकाणी प्रत्येक महापुरुषांचे इकडे फोटो लावले आहेत. तर आपण एक एक करून आपण हे सगळे फोटो हे 32 आहेत ना सर, 32 फोटो इथे लावले आहेत. आणि सर्वात आधी आहे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. त्यांच्यावर त्यांचे गुरु श्री समर्थ आडकोजी महाराज आहेत. हां, इथनं दिसणार. त्यानंतर भगवान महावीर आहेत. त्यानंतर भगवान बुद्ध आहेत. महाराज जेव्हा जपानला गेले होते तेव्हा त्यांनी भगवान बुद्धांविषयीच प्रेमाचा आणि शांतीचा संदेश दिला होता तिकडे. त्यानंतर आहे संत ज्ञानदेव. आणि खाली प्रत्येक वेळेस महाराजांनी जे लिहिलं आहे ते म्हणजे त्यांचे बोल दिसतात तुम्हाला खाली. प्रेम की बात ही मोहनी उससे दुनिया अपनी है. अच्छा, वेगवेगळं त्यांनी लिहिलं आहे. नंतर इथे येशू ख्रिस्त आहे, जेजस. त्यानंतर हे यांना काय, हे झोराष्ट्रियन आहेत. यांचं नावच मला माहिती नाही, पण तिथे हां तिथे लिहिलं आहे झरथुस्त्र. माफ करा माझा जर शब्द समजत नसेल, पण हे झोराष्ट्रियन आहे, म्हणजे पारसी देव आहेत ते. त्यानंतर इथे आहे योगीराज स्वामी सीतारामदास महाराज. आणि त्यानंतर श्रीमद परमहंस मायबाई महाराज. ह्या मायबाई आहेत ना, ह्या आडकोजी महाराजांच्या गुरु आहेत बरोबर. त्यांचं इकडे फोटो आहे. त्यानंतर इकडे
गुरु नानक देव आहेत, महात्मा गांधी आहेत, त्यानंतर संत कबीर आहेत, त्यानंतर श्रीमंत परमहंस खटकेश्वर महाराज, त्यानंतर गोस्वामी तुलसीदासजी महाराज, त्यानंतर परमहंस बिरबलनाथ महाराज, ज्यांचं स्थान म्हणजे मंगरुळनाथ पीर जसं म्हटलं जातं. त्यानंतर इथे आहे कर्मयोगी लोकमान्य टिळकांचा फोटो आहे. रवींद्रनाथ टागोर आहेत आणि संत गाडगे महाराज आहेत, ज्यांचे आपण संपूर्ण स्थानं पाहिले आहेत. त्यानंतर इकडे मीराबाई आहे, श्री भगवान कृष्ण प्रेम भक्त मीरा. त्यानंतर हनुमंतराय आहेत, भजन मग्न भक्ती श्री हनुमंत. नंतर इथे आहे श्री परमभक्त नरसिंह मेहता. त्यानंतर इथे आहे स्वामी विवेकानंद, खूपच सुंदर फोटो आहे त्यांचा. इकडे आहे वेदप्रणीत तिरूढ धर्म के प्रचारक स्वामी दयानंद, श्री कल्याण बसवेश्वर स्वामी. त्यानंतर आत्मस्थिती में लवलीन विदेही दादा धुनीवाले. त्यानंतर श्री विदेही संत गजानन महाराजांचं स्थान तर आपण पाहिलं आहेच. त्यानंतर विदेही श्री संत बऱ्हाणपुरे महाराज. त्यानंतर या भागामध्ये आहे श्री संत झामसिंगजी महाराज, प्रेमभक्त चैतन्य महाप्रभू. त्यानंतर ज्ञानयुक्त भक्तिरस के बादशाह स्वामी रामतीर्थ. त्यानंतर ताजुद्दीन बाबा आहेत, अवलिया ताजुद्दीन, श्री अवलिया ताजुद्दीन असं लिहिलं आहे, अवलिया बाबा ताजुद्दीन नागपूरचे. त्यानंतर साई बाबा आहे शिर्डीचे. त्यानंतर संत तुकाराम महाराज आहेत, ज्ञानदेव. बरेच इकडे 32 असे महापुरुषांचे अगदी सुंदर असे फोटो आहेत. आणि ह्या ज्या पेंटिंग्स आहेत ना, ह्या फार फार सुंदर वाटतात. तेवढ्या असं हँड मेड पेंटिंग आहेत त्या. तर हे ते स्थान आहे, आपण वंदन केलं आहे. पुन्हा एकदा नमस्कार करा, वंदन करा, जय श्री गुरुदेव. हे ते स्थान. आणि इथे ना सामूहिक प्रार्थना सुद्धा, हे सामुदायिक प्रार्थना होते. महाराजांचा जो पुण्यतिथी महोत्सव असतो, पुण्यतिथी महोत्सव, त्यातही केली जाते ना. आणि सर्व धर्मांच्या त्यातच प्रार्थना असते. हां, मी म्हणजे खूप ऐकलं होतं, खूप सुंदर अशी ती प्रार्थना होते. आणि बरेच म्हणजे भारतभरातून भाविक इकडे येतात, तेव्हा ते सामुदायिक प्रार्थना खूप सुंदर वाटते. इथे जे कार्यक्रम होतात त्याबद्दलचं लिहिलं आहे. चला तर हा श्री गुरुदेव सेवाश्रमाचा प्रचार विभाग कार्यालय मी तुम्हाला दाखवतो. आपण वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं श्री गुरुकुंज सेवाश्रम पाहतो आहोत. हे बघा लिहिलं आहे, अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ प्रचार विभाग कार्यालय. चला जाऊयात. इथे त्याची वेळ आहे ती तुम्ही पाहून घ्या. आल्याला हे कार्यालय आहे. आणि इथलं जय गुरुदेव. आणि ह्या कार्यालयामध्ये आधी आलेला फोटो आहे सुंदर असा, श्री गुरुदेवांचं सुद्धा म्हणजे तुकडोजी महाराजांचा सुद्धा फोटो आहे, पंडित जवाहरलालजी नेहरू यांच्या समवेत. आणि इकडे सगळे विभूतींचे, अच्छा त्यांचे फोटो, प्रचारक आहेत सगळे. अच्छा, त्यांचे सगळ्यांचे हो, यांनी सगळ्यांनी काम केलं आहे महाराजांसोबत. अरे वा, खूपच सुंदर. बघा हे सगळे. आणि हे महाराजांचं स्थान. ओ अच्छा, मग आडकोजी महाराजांनी, तुकडोजी महाराजांचे. सो इथे एक खूप सुंदर फोटो आहे. आणि तुकडोजी महाराजांचे गुरु आडकोजी महाराज यांचा एक फोटो आहे. तुकडोजी महाराजांच्या आई मंजुळा मातांचा एक फोटो आहे. आणि संत गुलाबराव महाराज यांचाही इकडे फोटो आहे. सुंदर असे फोटो आहेत. आणि या सगळ्या विभूतींनी महाराजांसोबत काम केलं आहे, त्यांच्यासोबत राहिले आहेत, त्यांचे सगळ्यांचे फोटो आहे. वंदनीय राष्ट्रसंत और स्वामी सीताराम दास जी महाराज 160 वर्षाचे होते ते. अरे बापरे. अच्छा, ते महाराज मिला राम गया म्हणून अक्षरशः रडले. अच्छा. आणि हे सगळे इथले अधिकारी आहेत, सर्वेकरी आहेत, प्रचारकच आहात. यवतमाळ जिल्हा, अकोला जिल्हा. अरे वा, जय गुरुदेव. चला, धन्यवाद सर. मला ना सर्व तीर्थकुंडाबद्दल माहिती सांगत होते की
महाराजांनी या कुंडाची स्थापना केली आहे, जे कर्मकांड पासून ते तुम्हाला दूर ठेवेल. इथे तुम्ही कर्मकांड विरहित सगळ्या विधी पूर्ण करू पैसा शकता. लागत नाही हां, फ्रीमध्ये म्हणजे हे सगळे कार्य इथं केलं जातं. त्याचबरोबर भोजन दान असतं इथं, तेही तुम्ही अन्नदान सगळं मोफत मध्ये असते तिथे, फ्री. दोन्ही वेळचं जेवण इथे फ्री मिळतो, निवासाला सगळं आहे. आणि इथे कुठल्याही प्रकारचं कर्मकांड केलं जात नाही. अस्थि वंदनीय महाराजांच्या ते कुंडाबद्दलच सांगा ना सर मला. सर्व तीर्थ कुंड आहेत ते. आश्रम स्थापन करतेवेळी महाराजांनी 1935ला सर्व तीर्थ कुंडाची निर्मिती केली आणि त्या तीर्थकुंडामध्ये भारतातल्या सर्व पवित्र नद्यांचं जल तिथे आणलं. ऋषीमुनींच्या हस्ते त्याचं हे झालं. राजेंद्र प्रसाद जे राष्ट्रपती त्यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालेलं आहे. योगीराज सीतारामदास स्वामी सुद्धा होते. आणि याची कन्सेप्ट अशी होती की जो शेतकरी कष्टकरी समाज आहे, जो जुन्या ब्राह्मणांच्या रूढ्यांमध्ये तो फसलेला होता, अडकलेला, की मृत झाल्यानंतर, व्यक्ती मृत झाल्यावर त्याच्या जिवंत असणाऱ्या वारसांना जो त्रास होत होता, एवढी दक्षिणा दिलीच पाहिजे, एवढं कर्मकांड केलंच पाहिजे, डोक्याची केस दिलेच पाहिजे, ज्या काही रूढ्या, त्या अंधड्या दुबड्या ज्या रूढ्यांनी लोक संपुष्टात येत होते, तिथे त्यांचा विचार होत नव्हता. म्हणून महाराजांनी ह्या तीर्थकुंड काढला आणि कष्टकरी जो समाज आहे त्याने इथे यावं. त्यांच्या अस्थी ध्यान मंदिरामध्ये, देवाच्या मंदिरात त्या ठेवाव्या. इथे कुठल्या सर्व धर्म मंदिरच म्हणेल मी, प्रार्थना मंदिर. जनरली आपल्या इथे मनुष्य मरण पावल्यानंतर त्याच्या अस्थी कुठल्या तरी झाडाला नेऊन बांधतात. लोकांमध्ये ही भीतीची कन्सेप्ट असते की तो भूत बनेल, तो आपल्या घरी येईल. पण इथे तसं नाही आहे. इथे हजारो लाखो लोकांच्या अस्थी विसर्जित झाल्या. हे प्रार्थना मंदिर आहे. त्या मंदिरात तिथे अस्थी, त्याच्या पवित्र अस्थी ठेवल्या जातात. त्याला सन्मान दिला जातो सकाळी ध्यानाच्या वेळेला. आणि शेकडो हजारो लोकांच्या साक्षीने आणि पवित्र अशा धार्मिक आध्यात्मिक वातावरणामध्ये त्या अस्थी तिथे विसर्जित केल्या जातात. या कुंडामध्ये विसर्जित करताना महाराजांनी लिखित असलेले जे सर्व तीर्थकुंडाचे श्लोक आहेत ते तिथे व्यक्त केले जातात. हे करताना काही त्यांनी स्वतःहून काही देणगी द्यायची असेल तर ते देऊ शकतात. अन्यथा त्यांच्यावरती कुठली काही हे नाही आहे. ऐच्छिक आहे, म्हणजे तुम्हाला द्यायची असेल तरच द्या, असं काही हे नाही, जोर जबरदस्तीचा विषय नाही. इथे कुठलाही कर्मकांड केला जात नाही की त्यांचे केस काढावे किंवा त्यांना पिंडदान करावं, असा कुठलाही एक विषय इथे होत नाही. आता सध्या तरी ध्यान आणि प्रार्थना, ध्यान प्रार्थना या दोन आध्यात्मिक साधनेतूनच त्याला उन्नतीचा मार्ग दिला जातो. आणि इथे आल्यानंतर जो कोणी अस्थि विसर्जित करतो त्या मेलेल्या मृत झालेल्या माणसाच्या वारसाला, त्याचा मुलगा असेल, बहीण असेल, भाऊ असेल, कोणी असेल, त्याला महाराजांचं, राष्ट्रसंतांचं ग्रामगीता आदी हे साहित्य त्याला इथे भेट दिलं जातं. त्यांच्यासाठी भोजनाची व्यवस्था पण असते, निवासाची व्यवस्था असते. आता अत्यंत चांगला उपक्रम महाराजांचा त्या काळापासून अगदीच. त्यामुळे लोक जे काशीला, पंढरीला किंवा कुठल्याही धार्मिक स्तरावरती जाऊन जे लाखो हजारो रुपये त्याच्यासाठी खर्च करत होते, 20-20 हजार रुपये पंडितांच्या दक्षिणा देत होते, हे सगळं आर्थिक जे काही लोकांची कोंडमारी होत होती ते वाचवणे आणि कष्टकरी समाजाला आर्थिक स्थैर्य कसं देता येईल त्याच्यासाठी त्या रूढ्या परंपरातून बाहेर काढून त्याला नुसत्या मानवतेवर आणि चांगल्या सत्कर्मावरती आरूढ करण्यासाठी म्हणून महाराजांनी या सगळ्यांची स्थापना यंत्रणेची केली आहे. खूप सुंदर माहिती आहे. मी खरं तिथनं गेलो होतो आणि मी ते पाहिलं आणि समोर निघून गेलो, पण त्याचा अर्थ आता समजला मला. तर हे सगळे सुंदर माहिती आहे. प्रत्येक गोष्ट जी आहे त्याच्यामध्ये महाराजांनी तपशीलवार विचार करून ते सगळं त्यांनी केलं. आश्रमाची रचना पण तुम्ही बघा, कुठल्याही मंदिरात गेलो तर चढत जावं लागतं, इथे माणसाला उतरत यावं लागतं. उतरत येणे याचा अर्थच असा आहे. त्या महाद्वारात गेले असाल तर तिथे महाद्वारामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू आहे आणि त्याच्या खाली लिहिलंय शीलम परम भूषणम, म्हणजे शील, तुमचं जे शील आहे, तुमचं जे चारित्र्य आहे, हे तुमचं भूषण आहे, आभूषण आहे. आणि म्हणून शिवाजी महाराज हे आदर्श आहेत की त्यांनी परकीयांच्या स्त्रीकडे सुद्धा मातृत्वाने पाहिलं. इथे येताना तुमच्यातल्या ज्या काही ईर्ष्या, लोभ, अहंकार, मद, वासना असतील त्या बाजूला हळूहळू खाली उतरत या, अहंकारातून आणि झिरो ट्रेसलेस व्हा तुम्ही, अहंकारलेस, इगोलेस व्हा. इगोलेस बनून तुम्ही प्रार्थना मंदिरात या. मंदिरात आले की तुम्हाला काही देवाच्या मूर्त्या, स्टॅच्यू दिसतील का? सगळे स्टॅच्यू जे आहेत इथे बाहेर ठेवलेले आहेत, इथे आहेत खरं. आणि सगळे जे मानवतेसाठी झटलेले तत्ववेत्ते आहेत, सत्पुरुष आहेत, त्या सर्वांच्या महापुरुषांनी, म्हणजे तथागत बुद्ध असतील, महावीर असतील, झरतृष्ट असतील, येशू ख्रिस्त असतील, महात्मा गांधी असेल,
विवेकानंद असतील, लोकमान्य टिळक असेल किंवा अन्यत्र जे काही संत साधू महापुरुष आहेत, सर्वांचं रामकृष्ण तीर्थ असतील, परमहंस असतील, या सर्वांना त्या ठिकाणी स्थान दिलेलं आहे. अगदी हनुमंत सुद्धा हनुमंतरायांचाही फोटो आहे. बरोबर, कुठलेही हनुमानजीचे फोटो तुम्ही बघा, त्याच्यामध्ये पहाड उचलताना गदा हातात घेतलेला हनुमानजी तुम्हाला दिसेल. पण महाराजांनी असं शक्तीचं प्रतीकच नाही तिथे, भक्तीचं प्रतीक आहे. अगदी तल्लीन झालेला हनुमंत आपल्याला पाहायला मिळते. तर त्याचा अर्थच तो आहे की तुमच्या शक्तीला तुम्ही भक्तीत उतरवता आलं पाहिजे, तुमच्यात संयम सुद्धा असला पाहिजे. तर ते सगळे सद्गुण 36 प्रकारचे फोटो तिथे लावले, तर 36ही सद्गुण तुमच्यात आले पाहिजे. आणि इथे आल्यानंतर ती प्रत्येक ठिकाणी तुम्हाला एक संदेश आहे, सगळ्या ठिकाणी संदेश हा. इथे हाय विश्वयोग इसका विश्वात्मध्ये विश्व, म्हणजे देवाची संकल्पना सुद्धा वैश्विक आहे. भूता परस्परे जडो मैत्र, जिथे तिथे ज्ञानात्मक पातळी वंदनी महाराजांची आहे. असा हा गुरुकुंज आश्रमाची खूप सुंदर आहे. आणि ना हा आश्रमाची निर्मिती 1934-35 मधली आहे, तर ब्रिटिश काळातलंच आहे आणि खूप सुंदर वाटतं. म्हणजे त्या काळातलंही आर्किटेक्चर तुम्हाला जाणवतं. आणि हे सगळं महाराजांनी स्वतः इंजिनिअरिंग प्लॅनिंग सगळं त्यांचं प्लॅन करून केलेलं खूप सुंदर असं स्थान. ह्याला कोणी दुसरा माणूस त्यांना लावलेला नाहीये की तो आला आणि त्याने नकाशा बनवला. हा सगळा महाराजांनी बनवलेला आहे. एक एक पायरी कुठे कशी असावी, दगड कुठे लावावा, प्रार्थना मंदिराचं स्ट्रक्चर कसं असावं, त्याचं बोधचिन्ह कसं असावं, कुठे कुठलं स्लोगन असावं, त्यांचं डेकोरेट केलेलं आहे. त्यांचं ते सगळं प्लॅन त्यांचं आहे. त्याच्यानुसार ते सगळं पाण्याच्या रचना, सांडपाणी कसं निघावं, बाथरूम कुठल्या दिशेला असावं, काय असावं, हे सगळं, म्हणजे वाचन कक्ष कसा असावा, ग्रंथालय कसं असावं, प्रकाशन विभाग कसा असावा. त्या काळात सूतकताई चालायची इथे, सूतकताई कापसाचं ते सुद्धा इथे होत होतं, चरखा संघ वगैरे. तर हे असं गोरक्षण पण आहेत महाराजांचं जुन्या काळातलं. अगदी म्हणजे महाराष्ट्रातलं कदाचित पहिलं दुसरं गोरक्षण असेल जे गुरुकुंज. आणि फार मोठा सेवेचा एक कार्यकाळ इथून जात होता. म्हणजे अनाथांसाठी पण अनाथालय आहे, वृद्धांसाठी वृद्धाश्रम आहे, रुग्णांसाठी हॉस्पिटल आहे, विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभाग आहेत, प्रचारकांसाठी प्रचार विभाग आहेत, रोजगार नसेल शेती करणाऱ्यांसाठी शेती विभाग आहे, प्रत्येकासाठी काहीतरी आहे. आणि आयुर्वेदिक रसशाळा आहेत, औषध निर्मिती कारखाना सुद्धा आमचा आहे. परंतु त्याला व्यावसायिक कुठलंही स्वरूप नाही, कंपनीज नाही, कॉर्पोरेट पण नाही. जे काही आहे गरजवंतांसाठी म्हणून ते निर्माण केलं. ज्यांना जी गरज आहे, जेवढी गरज आहे तेवढंच घ्यायचं, आणि जेवढी आपली गरज आहे संस्थेची, तेवढं संघटनेला लागते तेवढाच मुनाफा घ्यायचा. भरमसाठ मुनाफेखोरी करायची नाही, लोकांना पिडायचं पण नाही, शोषण पण करायचं नाही, आणि शासन पण करायचं. किती सुंदर विचार आहे ना हा. विचार जर आताचे आज व्यावसायिक आहे त्यांनी अंगीकारला तर खरं तर किती लोकांना फायदा होईल ना भारतातल्या. म्हणजे नुसतंच औषध निर्माण करणाऱ्या लोकांनी तरी सेवेचा दृष्टिकोन असायला. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा इथे पुण्यतिथी महोत्सव असतो आणि खूप मोठ्या प्रमाणात तो साजरा केला जातो. त्याबद्दल सांगा ना, कसा असतो, काय काय होतं? महाराज 1968 साली 11 ऑक्टोबर 1968 निर्वाण झालं त्यांचं. ती तिथी होती अश्विन वैद्य पंचमी, म्हणजे भारतीय पंचांगानुसार भारतीय जी वेळ आहे जनगणनेची त्यानुसार ती अश्विन वैद्य पंचमीला त्या तिथीला महाराजांचा पुण्यतिथी महोत्सव होतो. 7 दिवसाच्या कालावधीमध्ये हा कार्यक्रम असतो. त्याच्यामध्ये सामुदायिक ध्यान, सामुदायिक प्रार्थना, समाजाला एक आध्यात्मिक ज्या ऊर्जा द्यायच्या असतात तो भाग असतोच. त्याच्यामध्ये कृषी संमेलन, युवक संमेलन, महिलांचं संमेलन, सगळ्या समाज घटकांवरती सांगोपांग चर्चा होते. भारतभरातील विद्वान या ठिकाणी उपस्थित होतात, सर्व क्षेत्रातले. पण या सोबतीला सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराजांचा जो पुण्यतिथी महोत्सवातला जो अत्यंत महत्त्वाचा दिवस असतो तो असतो श्रद्धांजली महोत्सव. त्याला सर्व संत स्मृती मानवता दिन असं म्हटलं जातं. सर्व संत स्मृती मानवता दिवस. तर या दिवसाला जवळपास सर्वच धर्माचे, हिंदू, मुस्लिम, शीख, वैदिक, बुद्ध, पारशी, जैन या सर्व धर्माचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित होतात. सर्व धर्माचा एक प्रार्थना सुद्धा होतात. आणि जवळपास 7-1 लाख लोक
या ठिकाणी संपूर्ण शांततेमध्ये त्या श्रद्धांजली महोत्सवात उपस्थित राहतात. 3-3.5 तासाच्या कार्यकाळामध्ये संपूर्ण वातावरण शांत आणि नीरव शांततेनं भरलेलं असते. याच्यामध्ये महाराजांचा समग्र जीवन परिचय संगीतमय पद्धतीने विशिष्ट निवेदकांच्या माध्यमातून तो लोकांना दिला जातो. आणि तदनंतर सर्व धर्माच्या क्रमशः प्रार्थना घेतल्या जातात. सर्व धर्माच्या प्रार्थना झाल्यानंतर जगभरातून आलेले काही जागतिक विचारवंत साहित्यिक लोक आहेत, प्रज्ञावंत लोक आहेत, ते सुद्धा या ठिकाणी मग संबोधित करतात लोकांना. असा एक महत्त्वाचा सोहळा असतो. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं हा सगळा मॉब जो आहे तो नियंत्रित करण्यासाठी कुठल्याही मनुष्यबळाची किंवा यंत्रणेची गरज लागत नाही. संपूर्ण स्वयंशासित असलेला समूह या ठिकाणी येतो आणि ते वातावरण बघूनच तो त्या पातळीवरती राहतो. एक चांगलं वातावरण आणि एक चांगला संदेश जगाला. विशेष म्हणजे श्रद्धांजलीचा जो संदेश असतो तो संदेश जगातील ज्या काही घडामोडी आहेत आणि त्याच्यामध्ये मानवतेला कशी गडचिपी होत आहे, त्यातून कशी मानवता उभी करता येईल, तर त्या पातळीवरचा महाराजांच्या विचारातला संदेश असतो. तो सगळ्या लोकांना समजावून सांगितला जातो स्क्रिप्टच्या माध्यमातून की आज जगभरात युद्धजन्य परिस्थितीमध्ये लोकांनी काय केलं पाहिजे, जगातल्या सरकारांनी कसं वागलं पाहिजे, सामाजिक पातळीवरती सांस्कृतिक, राजकीय आणि धार्मिक, आध्यात्मिक या सगळ्या आघाड्यांवरती लोकांमध्ये जी काही कुठली अनागोंदी होत आहे किंवा लोकांना अजून उठण्या बसण्या बोलण्याचं कसं ज्ञान नाही, कोट्यवधी लोकांना अजूनही चालण्याचं ज्ञान नाही, तर या सगळ्या ज्या काही प्राथमिक गोष्टी आहेत त्या कटाक्षाने कशा पाडाव्यात, ते कसं पुढे न्यावं, या दृष्टीने मानवता कशी विकसित करता येईल, असा एक महत्त्वाचा संदेश अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून त्या ठिकाणी. अच्छा. आणि हा सप्ताह किती ते किती चालतो? म्हणजे 11 ऑक्टोबर पासूनच तो? नाही, 11 ऑक्टोबर ही स्पेसिफिक तारीख जरी असली तरी अश्विन वद्य कृष्ण पंचमी हा जो तिथीचा तिथी आहे त्यानुसार ती ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात कधी ना कधी येते. त्या तिथीला लोक येतात, प्रश्नच नाही. ही तिथी स्वतः योगीराज 160 वर्षीय जे स्वामी सीतारामदासजी महाराज होते, जे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना मेरे राम मेरे भगवान म्हणून संबोधित करायचे. महाराजांचं आणि त्यांचं एक फार मोठं सौख्य होतं. 1857च्या काळापासून त्यांनी संपूर्ण भारत बघितलेला होता. ते फार मोठे योगी होते. त्यांचा फोटोही आहे तिकडे. तर त्यांनी ती अंतिम काळामध्ये महाराजांनी त्यांना सांगितलं की माझ्या निर्वाणाची तुम्ही तिथी काढा. तर त्यांनी 11 ऑक्टोबरला शुक्रवार दिवस होता, त्या दिवशी अश्विन वद्य कृष्ण पंचमी होती. त्यांनी 4:58 तिथी त्यांच्या निर्वाणाची दिली. सेम त्या दिवसाला वंदनी महाराजांनी जगाचा निरोप घेतला. म्हणजे एखाद्या महात्म्याची मृत्यूची किंवा निर्वाणाची तिथी अगोदर काढला जातो. समय, वेळ ज्याला म्हणतात, अगोदर निश्चित केला जातो कोणीतरी करतात आणि त्यांना सांगतात की हा वेळ आहे, या वेळेला तुम्हाला जायचं आहे आणि फिक्सली त्या वेळेला तो महात्मा निघून जातो. तर हे महाराजांच्या आयुष्यात आहे. महाराजांच्या निर्वाणाची तिथी अगोदर काढल्या गेली, ती त्यांना कळवल्या गेली त्यांच्या सूचनेनुसार. त्यानुरूप मग अश्विन वद्य कृष्ण पंचमी दिवस शुक्रवार 11 ऑक्टोबर 1968 महाराजांनी 4:58 आपलं महत् प्रयाण केलेलं आहे. असा हा दिवस आहे. त्या दिवसाचं महात्म्य श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या लाखो अनुयायांमध्ये तो भाग आहे आणि इतरही जो काही प्रेमी धार्मिक सर्व समाज आहेत त्याच्यामध्ये महाराजांचं ते एक स्थान आहे. त्या दृष्टीने महत्वपूर्ण. खरं तर नुसतं महाराष्ट्रच नाही तर भारतात साठीही वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे महत्वाचंच जगाला महत्व आहे. तथागत बुद्धानंतर भगवान श्रीकृष्णानंतर क्रांती आणि शांतीचा महत्वाचा संदेश. म्हणजे असं नाही की नुसतीच एका हातामध्ये शांततेचा उद्घोष करायचा आणि दुसऱ्या पातळीवरती अन्याय सहन करायचा, असा कुठलाही आततायी विचार वंदनीय महाराजांचा नाही. महाराज म्हणतात की बुद्धाच्या शांतीला प्राकट्याने जर लोकांमध्ये भिनवायचं असेल तर त्याच्यासाठी अगदी आततायी झालेल्या लोकांना सुद्धा आवरावं लागेल. त्याच्यासाठी मग वेळ पडला तर आपल्याला शस्त्रही उचलावे लागले तरी ते शांतीसाठी फलदायी आहेत, असं ते वेळेनुरूप त्यांनी त्यांच्या विचारामध्ये बदल केलेला आहे. आणि म्हणून परंतु चिरंतन शांती हे आणि अहिंसा यालाच त्यांनी अनन्यसाधारण महत्त्व दिलं आहे. प्रासंगिक हिंसेला त्यांनी कुठे कुठे महत्त्वाचं वाटलंही असेल, परंतु हिंसा सर्वतोपरी नाही. हिंसाच जर करत गेले तर जग संपून जाईल, माणसं शिल्लक राहणार नाही. म्हणून माणसं जिवंत ठेवणे, माणसं वाचवणे
आणि माणसांमध्ये मानवता प्रेरित करणे यासाठी म्हणून अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह आणि मानवता या सगळ्या मूल्यांना त्यांनी अनन्यसाधारण महत्त्व दिले आणि त्यावरच श्री गुरुदेव सेवा मंडळ चालू आहे. इथे धर्म, वंश, पंथ, लिंग, जात या कुठल्याही गोष्टीला काही एक महत्त्व गौण आहेत. आणि ॲडव्होकेट दिलीप कोहडे सर आहे, जे इथले कार्यकारिणी सदस्य सुद्धा आहे आणि सरांनीही खूप चांगली माहिती दिली. इनफॅक्ट सरांना बरीच माहिती आहे, तर या स्थानाबद्दल इथे बऱ्याचदा बोलताना सांगत होते आणि वेगवेगळी माहिती देत होते. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर, थँक्यू व्हेरी मच. तर या भागामध्ये एवढंच. पुढच्या भागामध्ये आपण पाहूया वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ज्या ठिकाणी अंतिम श्वास घेतला ते निर्वाण स्थळ. हा व्हिडिओ कसा झाला आहे हे मला या यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया लवकरच वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या गुरुकुंज आश्रमामध्येच. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय, टेक केअर, जय गुरुदेव.